काय ग, सगळ्या जुन्या डायऱ्या काढून काय शोधतीस? मुकुंद खोलीत येत अनुला म्हणाला. अहो, तुम्ही एकटेच आलात वर, मला हाक नाही का मारायची? मी आले असते. अनु उपसरातून उठत म्हणाली. अगं, सवय झाली आता, तूही विसर आता ते 20 वर्षे उलटून त्या अपघाताला. मुकुंद काठीच्या आधाराने पुढे सरकला आणि बेडवर बसत म्हणाला. कशी विसरू? अहो, इतकी वर्ष उलटली तरी माझी माणसं कायमची दुरावली माझ्यापासून. तुम्हाला अपंगत्व आलं, आजही त्या आठवणी ताज्या आहेत. आठवलं तरी वाटतं त्या दिवशी गेलो नसतं तर किती चांगलं झालं असतं. अनुच्या डोळ्यातली आसवं थांबत नव्हती. मुकुंद तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. त्या भूतकाळातल्या त्या घटनेची झळ त्यालाच तर जास्त बसली होती. त्याच्या खुणा शरीरावर आणि अवतीभोवती 20 वर्षांपासून विखुरलेल्याच होत्या. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावून भूतकाळात मुपटून आठवत होते. तो दिवस होता 15 डिसेंबर, विनूचा 12वा वाढदिवस. वहिनी माहेरी होत्या, त्यांना पुन्हा दिवस गेले होते. विनूचं आणि मीराचं अनु सगळं जातीने करत होती. विनूलाही आता आईपेक्षा छोटी माचा लळा जास्त होता आणि मीरा काय, तिचं इवलं खेळणं झालेली. आपल्या या छोट्या बाहुलीला विनू जीवापाड जपे. शाळेतून आल्या आल्या पटकन आवरून ती मीराच्या पाळण्याचा ताबा घ्यायची. कितीही गाठ झोपली असली तरी विनू आल्याची चाहूल मीराला बरोबर लागायची. क्षणभर जरी विनू दिसली नाही तरी कसा कासावीस होऊन जायचा तो एवढूसा जीव. विनूचा तासनतास वेळ मीराशी खेळवण्याचा जायचा. विनू आल्यावर अनु मीराला जमिनीवर चटई टाकून खाली झोपवायची. मग मीरा आणि तिच्या ताईबाईच्या गप्पा, शाळेत घडलेल्या प्रत्येक गोष्ट अगदी सविस्तर तशीच्या तशी रंगून विनू मीराला सांगी. तीही तशी लहान, तिला वाटायचं आपली बहीण आपलं सगळं ऐकते. तिला फार गंमत वाटायची. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे जेव्हा जेव्हा विनू मीराला गोष्ट सांगायची रंगात येई तेव्हा मीरा खुदखुद हसे. जणू काही तिला सारच कळते. अनु या दोघांच्या निरागस बाललीलामध्ये हरून जायची. असेच दिवस सरत होते. सगळे खुश होते आणि तो काळा दिवस उजाडला. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नाही. बाबा फिरायला जाऊया म्हणून विनूने दादांच्या मागे भुणभुण लावली होती. शेवटी दादांनी तिच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी काढली आणि आंबोलीला जायचे ठरवले. दादा, मुकुंद, बाबा, अनु आणि विनू आई घरी मीराजवळ थांबणार होत्या. त्यांची तब्येत जराशी नरम होती आणि इतक्या थंड ठिकाणी बाळाला घेऊन जायला नकोस ते राहिलं माझ्याकडे असे आईने दटावले. तसंही अनु नव्हती, पण विनूला सोबत म्हणून ती तयार झाली. सकाळी 9च्या दरम्यान सारे निघाले. जाताना हसत खेळत प्रवास पार पडत होता. 2 तास सगळे इच्छित स्थळी पोहोचले. धबधबा पाहून विनू हरवून गेली होती. मुकुंद आणि अनु तिच्या मीराच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बाहेर आलेले. त्यांनीही एकमेकांसोबत छान वेळ घालवला. दूर कोण्या खडकावर पाय पाण्यात बुडवून बसले होते. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. हात हातात होता. पाणी संत गतीने वाहत होतं. तसेच पाय हलवून अनु पाण्यात तरंगत इच्छित होती. वेळ असाच गेला. संध्याकाळी निघायला जरा उशिरा झाला. रस्ता एकाकी होता, पण एकदा दुसरा एक ट्रक दिसायचा. विनू अनुच्या मांडीवर शांत झोपी गेली. दादा गाडी चालवत होते. बाबांनाही झोप लागली होती. मागे मुकुंद आणि अनुही झोपलेले होते. दादा गाडी हळू चालवत होते. या घाटाला वळण फार होती. हे वळण काढून गाडी मुख्य रस्त्याला लागणार होती. तेवढ्यात गाडीला जोरदार धक्का बसला. काही करण्याआधीच सारे बेशुद्ध झाले. गाडी वळणावरून पुढे सरकत असताना समोर येणाऱ्या ट्रकच्या लाईटमुळे दादांचा तोल गेला आणि गाडी खाली घसरत झाडावर अडकून पडली. तो ट्रकवाला पुढे जाऊन थांबला आणि त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अनुचा फोन पर्समध्ये होता म्हणून त्याला काही झालं नव्हतं. वरून नंबर घेऊन तिच्या घरी तिच्या आईवडिलांना आणि काही मित्रमैत्रिणींना सांगितले. सगळेच तातडीने हॉस्पिटलमध्ये आले. मुकुंदच्या घरी त्याची आई एकटी होती. येताना अनुची आई त्यांच्याकडे गेली. इकडे अनुचे बाबा आणि मित्रमैत्रिणी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावपळ करत होते. बाबा आणि विनू किरकोळ जखमी झाले होते, पण अजून शुद्ध आली नव्हती. त्यांना मुकुंदचा एक पाय गेला होता, पण त्याच्यावरचा धोका मात्र टळला होता. तोही बेशुद्ध होता. दादा मात्र क्रिटिकल होते. त्यांना ICUमध्ये ठेवले होते. अनु शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलच्या क्वार्टरवर होती. तिला बरंच लागलं होतं. डॉक्टर चेकिंग करायला आले तेव्हा तिने सगळ्यांची चौकशी केली. सगळे ठीक आहेत म्हणून गेले डॉक्टर, कारण आता तिला काय
सारखी परिस्थिती नव्हती. ती अगदी जायबंदी झाली होती. लहान लहान पण बऱ्याच जखमा झाल्या होत्या. वहिनींना काही कळवलं नव्हतं, कारण त्यांची परिस्थिती नाजूक होती. ती रात्र तशीच धावपळीत गेली. महिना सरला. हळूहळू सगळं स्थिरावर होतं. मुकुंद, बाबा, विनू आणि अनु घरी आले होते. दादांच्या प्रकृतीची अजूनही काही सुधारणा नव्हती. या सगळ्यात त्यांचे मित्र मात्र खंबीरपणे सोबत होते. वहिनींना नववा लागला होता. त्यांचा फोन यायचा. त्यांना लपवता नाकीनऊ यायचे सगळ्यांना, पण ते गरजेचं होतं. अजून सगळे धक्क्यातून सावरत होते. विनू शांत झाली होती. बाबा, आई मनातून खचले होते. मुकुंद आतल्या आत गुदमरत होता. त्याला आपलं अधूपण स्वीकारणं जड जात होतं. दुसऱ्या देहाचे अणू आपल्या विस्कळीत झालेल्या घराला सावरण्याची केविळवाणी धडपड करत होती. सोबतीला आई, बाबा आणि हाकेला पळणारे मित्र म्हणून निभावलं जात होतं सारं. काही दिवसांनी वहिनींना हॉस्पिटलमध्ये नेण्याची बातमी आली. अनु तशीच तिकडे धावली. सकाळी मुलगा झाल्याची बातमी आली आणि तेवढे मनातून सुखावून गोड बातमी कळवायला घरी फोन केला. समोरून बाबांचा जड सूर उमटला. दादा गेल्याची बातमी सांगितली आणि फोन ठेवून दिला. अनुच्या पायाखालची जमीन सरकली. आता नेमकं काय करायचं तिला सुधरत नव्हतं. वहिनींना निष्पाप चेहरा आठवून एकदम गलबोलून आलं आणि नजरेआड असलेल्या त्या युवलेशा जीवाचं तर त्याला या जगात येऊन अवघे तासही उमटले नव्हते आणि त्याचं पितृछत्र हरवलं होतं. आत गेल्यावर त्यांना कसे समोर जायचं याचा विचार तिच्या डोक्यात राहून राहून येत होता. मन घट्ट करून वहिनींना सामोरे गेली. आसवं दडवत कसं तरी काहीतरी बोलली, मात्र त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकली. घरी आली. दादांचं कलेवर समोर ठेवलं होतं. साऱ्यांचा एकच आक्रोश येऊन सुन्न झाली होती. तिला बघताच विनूने बिलगून बाबाला उठव, नाहीतरी माझ्याशी ते बोलत नाही म्हणून प्रश्नाचा मारा केला. पण अनुच्या तोंडातून हुंदक्या वाचून काही निघालं नाही. संध्याकाळपर्यंत दादाचा अंत्यविधी आटोपला. घरात आता भयानक शांतता पसरली होती. विनू रडून झोपी गेली होती. दिवस लोटले. वहिनींना घरी आणलं तेव्हा दादाच्या फोटोवरचा हार पाहून त्यांनी किंचाळी घरात घुमली आणि त्यांना भोवळ आली. शुद्ध आली तेव्हा त्यांचा चेहरा अगदी निर्विकार होता. त्या काही बोलत नव्हत्या. नजर मात्र बिरबिरत होती. डॉक्टर येऊन गेले. त्यांनी त्यांना मानसिक आधार बसण्याचं सांगितलं. यात रात्री तिला ठरवून झोपायचं होतं. आज वादळाने उद्ध्वस्त केलेला तिचा घरकुलाला तिला पुन्हा उभारायचं होतं. प्रवास नक्कीच खडतर होता, पण ती आता डगमगणार नव्हती. तिने या दिशेने वाटचाल सुरू करत एका कॉलेजमध्ये प्राध्यापिकेच्या जागेसाठी अर्ज केला. तिला ती नोकरी मिळाली. ती खंबीरपणे पूर्ण घर एकटीने सांभाळत होती. मुलांचं शिक्षण, आई बाबा, सासू सासरे, वहिनी सगळ्यांना सावरत होती. मुकुंदला पुन्हा धीराने उभं करत होती. या सगळ्यात कितीतरी काळ लोटला. मुकुंद पुन्हा आपल्या हाय सेकंडरी मध्ये रुजू झाला. हळूहळू रुजला. विनू डॉक्टर झाली होती. विनीत एक उत्तम चित्रकार म्हणून प्रसिद्ध होता आणि मीरा आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक उत्तम प्राध्यापिका बनली होती. तिने मुलं लग्न करून वेल सेटल झाली होती. आई बाबा बरेच सावरले होते. वहिनी शांत झाल्या होत्या. कालच अनु कॉलेजच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाली होती आणि आज मुकुंद अनुच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने सारे जमले होते. तिची पिल्लं घरट्यात परतली होती. तिच्या जीवनपटाचा साक्षीदार या सगळ्या डायऱ्या होत्या. त्यात तिने प्रत्येक क्षण टिपला होता. जशाच भूतकाळ डोकावला म्हणून तिने त्या काढल्या होत्या. पण मुकुंदच्या कुशीतल्या साऱ्या भूतकाळाची उजळणी झाली होती. आज तिच्या आनंदात आनंद ओसंडून वाहत होता. आज दोघे समाधानाने एकमेकांच्या भावप्रसात विसारले होते, कारण आज मुकुंद फक्त राधेचा होता